विधान परिषद निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेले शेकापचे जयंत पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेतली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एकमत फुटल्याचंही जयंत पाटील म्हणाले। तर शरद पवारांनी आपल्याला मदत केली, इथून पुढे आपण महाविकास आघाडी सोबतच राहू असंही जयंत पाटील यांनी सांगितले। याच्यामध्ये ज्या पद्धतीचा घोडाबाजार झालेला आहे की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात घोडाबाजार झालेला आहे। त्याच्यावर मी पराभव आहे। आता मी त्याचं आत्मचिंतन करतोय, तर त्याबाबत काही नाही, पुन्हा लढू, त्याच्यात काय फरक येत नाहीये। पुढची भूमिका आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत आणि माननीय शरद पवारांबरोबर आहोत, या लक्षात ठेवा। त्याच्यामध्ये कुठेही बदल होणार नाहीये। राष्ट्रवादीच्या 12 मतावर उभा होतो, त्यातलं एक मत फुटलं, यामध्ये आमची पण मतं फुटली। मी 14 मतावर घेऊनच निवडणूक लढवत होतो। पुढची भूमिका आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत आणि माननीय शरद पवारांबरोबर आहोत, या लक्षात ठेवा। त्याच्यामध्ये कुठेही बदल होणार नाहीये। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध